येस ऑफकोर्स गुरुनाथ, डोंट वरी, काम पूर्ण होणार वेळेत. आणि तुम्ही म्हणालात तसं जर झालं नाही तर तुमच्या आणि आमच्या बिझनेस रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकेल, याची कल्पना आहे ना तुम्हाला? गुरुनाथ, मी स्वतः लक्ष घालतोय त्याच्यात, तुम्ही काही काळजी करू नका, डोंट वरी. ओके, ऑल द बेस्ट. कमला, ऐक बाई. कमला, हे घे तुमच्या सगळ्यांची आजची मजुरी. नाही नको ताई, घे म्हणते ना, सगळ्यांना दे. त्यामुळे तुमचा अख्खा दिवस वाया गेला. दिवस तर तुमचा वाया गेला ताई. 2 दिवस असेच गेले, काय बी काम झालं नाही. बघ ना, पण तरी राहू दे. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना पैशाची खूप गरज आहे आणि मला तुमची. एक मिनिट. हॅलो. हा राधिका, आपलं काम कुठवर आलंय? हा साहेब, काम सुरू आहे ना, म्हणजे सुरुवात केली आहे. आता तर काही बायका पण माझ्या मदतीला येतात. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल ना? नक्की काळजी करू नका साहेब, मी कबूल केल्याप्रमाणे 1 तारखेला तुमची सगळी ऑर्डर देईन. ओके, दॅट्स द स्पिरिट राधिका. वेल डन. 1 तारखेला मी वाट बघतोय. हो. ओके. काय झालं ताई? काय नाही ग, ज्या साहेबांनी काम दिलं ना त्यांचाच फोन होता. आता काय सांगायचं त्यांना, जागे अभावी काम अडलंय म्हणून. पर काम तर व्हायला पाहिजे ताई. ए चंद्रे, रातभर काम करून भरून काढूया का? पण काम करणार कुठे, हाच तर मोठा प्रश्न आहे. काम हाय पर करायचं कुठं? एक सुचव का राधिका बहिणी, चला आमच्या संग. कुठे? आमच्या वस्तीवर. हा, आमच्या वस्तीवर चला. ही चांगली कल्पना आहे. अगं पण तिथं कुणी हटकलं तर? तिथं कुणाच्या बाची हिंमत नाही हटकायची. ही वस्ती आमची आहे. आमच्या वस्तीवर काम थांबायचं नाही. सगळ्या पोरासनी तसं सांगून ठेवा, मग कोणाची वाकडी नजर नाही पडायची. हे बाई, पण उगीच भांडाभांडी करू नका. बरं, भांडण बिंडण काही होणार नाही. पण तुम्ही चला, आपल्याकडे टायमाची खोटी आहे. हे चंद्रे, जागा रिक्षा घेऊन ये. चला ग बायांनो, सामान घेऊया. देव कुणा ना कुणाच्या तरी रूपानं मदत पाठवतो ती अशी. आता माझं काम कोणीच थांबवू शकत नाही. ताई, हा बघा गणेश आला. नमस्कार गणेश. नमस्कार. हे या जागेत आम्ही. हो, मला कमलाताईंनी सांगितलं. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, म्हणजे सगळी सोय आहे इकडे आणि तुम्हाला जास्त कोणाचा त्रास पण नाही होणार. बरं, खूप चांगली जागा आहे. फक्त जरा झाडझूड केली की छान होईल. आणि हो, लाईटचं कनेक्शन नाहीये, ते मी थोड्या वेळाने येऊन करून देतो. आणि कधी काही प्रॉब्लेम झाला ना तर फक्त एक आवाज द्यायचा, आपल्या वस्तीतली पोरं लगेच येते. पण गणेश, या जागेचं भाडं नाही, म्हणजे देऊ आम्ही. नाही ताई, तुम्ही ठरवाल ते. कसं आहे, ही जागा कोणाच्या मालकीची नाहीये, आमच्या चाळीतली जागा. आधी थोडेसे पैसे देऊन ठेवतो, मग जसा जागेचा वापर होईल त्याप्रमाणे ठरवूया आपण. पण एकदा बोलून तरी घेऊया. हा, हो चालेल. पण पैसे देण्याची काही घाई करू नका, तुम्ही बिंदास काम करा. बर गणेश, आम्ही इथे मसाले कुटायचं काम करू. इथल्या लोकांना चालेल ना? अहो ताई, वस्ती आहे ही, इथे सगळ्या प्रकारचे वास येतात. गटारापासून गोड खिरीपर्यंत वास येतात आणि आम्हाला सवय आहे सगळ्यांची. बर,
पण तरी कोणाला त्रास गीस झाला तर सांगा मला. चला मग मी निघतो, तुम्ही काम चालू करा. बर बर. मी काय म्हणते, जर आता झाडून घेऊया आधी. नाही ताई, तुम्ही झाडू मारायचं नाही, आम्ही सगळं करतो, तुम्ही बसा. असं काऊन म्हणतेस? मारते ना मी. नको, तुम्ही बस. देवा, तुझ्या कृपेने जागा मिळून राहिली बघ. आता सगळं काम व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं. हॅलो गॅरी, हाय. ओ गॉड, मी माझी इतकी खुश आहे माहितीये. राधिकाचं काम बंद केलं यार. शनाया हळू हळू हळू. ते दामले वगैरे ना सगळे बाजूलाच राहतात, तुझा आवाज ऐकून येतील परत. हा, उगीच भांडायला येतील राधिकाची बाजू घेऊन. येऊ दे ना, आपण का घाबरायचं? काही घाबरायचं नाही, पण उगीच वाद कशाला. मला तर त्या राधिकाचं तोंड बघायची अजिबात इच्छा नसते, पण तू असे काहीतरी उद्योग करते आणि ती येते आपल्या दारात, कशाला उगीच. नाही 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 येणार गॅरी, पण आता बघ, मी पण तुझ्यासारखीच वागणार आहे, एकदम तोंड डाव. पण काय वाजवलीस यार तू त्यांची. राधिकाची तर कसली वाट लागली होती. मी तुला म्हंटल होतं ना, प्रत्येक वेळेला भांडण करूनही काही होत नाही. जरा कधी कधी ना डोक्यानं घ्यावं लागतं, थोडंसं डोकं लावायचं. हे असली भांडणं बिंडणं करून काही होत नाही. सिरियसली यार, तू तर नियम सांगून तोंड बंदच केलं त्या गुप्तेचं. पण बरं झालं, त्या बिल्डिंग मधले सतत सगळे त्या राधिकाला तसेही सपोर्ट करत असतात ना. आणि त्या गुप्तेलाही कळेल, दुसऱ्यांना एकसारखे नियम सांगितले की काय होतं ते. यार, पण ती मिशी महाजनी पण पाहिजे होता यार. शिट, त्यालाही ऐकवायचं एकदा. कूल डाऊन, कूल डाऊन, कूल डाऊन. त्यांना या सगळ्यांची वेळ येणार आहे एकदा ना एकदा. जरा माझ्या समोर येऊ दे ना, एकेकाला असा घेतो ना बोलून बरोबर, पण आता जरा बेतान. ओके, लव यू लव यू लव यू. बास बास बास, एवढं प्रेम उतू जाऊ द्यायची काही गरज नाहीये. ओके, कंट्रोल. इतू इतू नाही ग, उतू उतू. म्हणजे मला म्हणायचंय, जस्ट कंट्रोल युअर इमोशन. नो यार, आय कांट कंट्रोल. मला जर ना असं गॅलरीत जाऊन उभं राहावं असं वाटतंय आणि एकदम ओरडावं वाटतंय, राधिका यू आर अ फूल, यू आर गुड फॉर नथिंग. बच्चा बच्चा प्लीज असं काही करू नकोस. ओके, आपण घरी आल्यावर काय ते सेलिब्रेशन करूया. हा यार, सेलिब्रेट केलंच पाहिजे. एक काम कर ना, लवकर ये ना ऑफिस मध्ये, आपण बाहेर जाऊया. लवकर? अगं पण अगं पण वगैरे काय नाही, प्लीज ये ना, प्लीज प्लीज, आपण बाहेर जाऊया ना. बरं बरं, येतो येतो, लवकर येतो. बाय. अरे ऐक ना, हॅलो हॅलो, ऐक, कुठला ड्रेस घालू? कुठलाही तुला आवडेल तो घाल ना. यार, पण माझ्याकडे काही चांगले ड्रेसेसच उरले नाहीये. मी तेच ड्रेसेस रिपीट करायला लागले माहिती तुला. मला ना माझं वॉर्डरोब चेंज करायचंय. बरं, मग काय आता शॉपिंगला जाऊया. ठीक आहे, ओके बाय, आय लव्ह यू. ओके ओके, बाय बाय. बकुळा मावशी, तू राहू दे बाई. हे घ्या, खोबऱ्याचं करून घ्या आणि तेवढं हळकुंड आतमध्ये नेऊन ठेवा. आणि आज जिरा पूड करायची ना. जिऱ्याचं होईल, मसाल्यांचं काय? नाही, ते ठरल्याप्रमाणे आता उद्या भाजायचं आहे ना. हा चल. हॅलो, हा रेवती बोल. अगं कुठे आहेस तू आणि इतका वेळ का लागला फोन उचलायला तुला? सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. अगं मगाशी नानीला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की तू बकुळाकडे गेली आहेस कामासाठी. काय प्रकार आहे? ते सोसायटीच्या नियमात बसत नाही ना, म्हणून. ओ मावशी, ते चाट मध्ये आपलं चाट चहा मसाला द्या बरं. नाही नाही नाही, चाट मसालाच द्या. हे काय करतो तुम्ही? मसाला चहा करायचा होता का असतील? हो, आता कर म्हणाव. शनाया, चहा तयार आहे ना? हो हो, आणते आणते.